राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची इथे गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही CapCut ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्यासोबत मी जे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपले व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या CapCut ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन करताच तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिलेला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तिथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल तर आपल्या व्हिडिओ काय करायचं 20 सेकंदापर्यंत तिथं आणून घ्यायचे। तर त्यानंतर आपल्याला त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। परत व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। ॲड करून घेतल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बिट 4 वरती इथं येऊन आपल्या इथं जिथे स्प्लिट करायचं आहे, परत बिट 5 वरती आपल्या इथं येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बिट 6 वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आता आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार इथं आपले जे इमेजेस जे असतील ते इथं तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं आपल्याला जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता तो इथं आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर आता डिलीट वगैरे इथं करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, आता आपल्याला त्या बिटवाल्या व्हिडिओवरती क्लिक करून इथं डिलीट करून टाका। तर आता मित्रांनो आता इथं जेवढे काही इथं आपले इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसला आपलं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता। ओके, तर बघा मित्रांनो आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपलं इथं इनमध्येच जे ते थांबायचं, इनमध्येच आपला तो जो ॲनिमेशन आहे तो इथं आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। तर आता बघा मित्रांनो इथं ट्रिपल वाईप अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या, परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या, आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या, परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या, आणि आता परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्ट्रेच अँड डिसॉर्ड हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। ओके, तर बघा मग आपल्याला जे ते परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन आपलं ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं, त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट इथं द्यायचं आहे। तर त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये येऊन रॉक वर्टिकल इथं द्या, परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्या इनमध्येच थांबून शेक 3 द्या, परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकली द्यायचं आहे, परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या, आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्या बघा स्लीप अँड स्लाइड 1 हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। तर हा इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला स्लीप अँड स्लाइड 2 हा जो इथं ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं येऊन आपल्या इथं जे बघा डिस्टॉर्ट अँड स्टेज हा जो ॲनिमेशन आहे तर तो इथं देऊन टाका। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही इथं इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय केले। तर त्यानंतर आता आपल्या सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला 2 इमेजच्या मध्ये आता व्हाईट कलरचा इथं बॉक्स दिसत आहे स्क्वेअर, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं, आणि क्लिक केल्यानंतर आपल्या इथं जे ते बघा आता लाईट इफेक्ट यामध्ये आपल्याला येऊन जायचं आहे। आपल्या इथं जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथं द्यायचा आहे।
तर लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर ब्लँच अशा प्रकार हा जो इथं ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तर तिथं अप्लाय करण्याची टाइमलाईन जे 0.1 सेकंड ठेवा आणि त्यानंतर राईटवरती इथं क्लिक करा आणि त्यानंतर अप्लाय इट ऑल करा. तर मी आता जिथं सांगेल तिथं आपल्याला ॲनिमेशन जो असेल तिथं रिमूव्ह करायचं, म्हणजे तो जो इफेक्ट आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो आपल्या इथं रिमूव्ह करायचा आहे. तर आपल्याला थोडंसं इथं पुढे येऊन जायचं आहे. तर आपल्या इथे जिथे 5 सेकंदावरच्या इमेजवरती येऊन आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे काय करायचं बघा मित्रांनो, लाईट इफेक्टमध्ये आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला इथं बघा इथं नॉन हा अशा प्रकारचा इथं ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करा, म्हणजे हा जो इथं इफेक्ट जो असेल ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो इथं रिमूव्ह होऊन जाईल. परत आपल्याला जिथे एंडला यायचं, एंडला आल्यानंतर परत नंतर जे येतं बघा त्या बॉक्सवरती क्लिक करून आपल्या जिथे परत नोनला जिथे आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर आता त्या नोनवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो इफेक्ट असतो तो रिमूव्ह होऊन जाईल. तर आता त्यानंतर आपल्याला काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे, तर देण्यासाठी आपल्याला स्वतः येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. परत आपल्याला जिथे काय यायचं व्हिडिओ इफेक्ट या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला टेक्स्चर ह्या इथं ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर ओल्ड अशा प्रकारचा इथं एक इफेक्ट भेटेल, तर तिथं अप्लाय करून टाका आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला बघा, ह्याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्याला इथं 4 सेकंदापर्यंत जेवढे काही ते इमेजेस असतील त्या इमेजेस पुरती इथं करून घ्या. परत नंतर ओके. तर मित्रांनो परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे व्हिडिओ इफेक्ट या ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं वरती एक बटरफ्लायचा असा ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करून बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इथं असेल मित्र इफेक्ट तो इथं अप्लाय करून घ्या. जर का तुम्हाला इथं ऑप्शन वगैरे इथं काही दिसत नसेल तर इथं वरती तुम्ही बटरफ्लाय ड्रीम्स असं सर्च करून सुद्धा इथं इफेक्ट तुम्ही इथं घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर आपल्या वगैरे झाल्यानंतर इथं राईटवरती क्लिक करा आणि त्याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या 2 इमेजेस पुरती इथं करून घ्यायचे. परत नंतर जे आपल्या काय करायचं, आपल्या सुरतला येऊन म्हणजे त्या इमेजच्या सुरतला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या लाईट इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या लेफ्ट हा जो इथं असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि याची ॲडजस्टमेंट असेल ती आता आपल्याला इथं 9 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं 3 लेअर मिरर हा जो इथं असेल इथं इफेक्ट तर तिथं अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून ॲडजस्टमध्ये येऊन याचं फिल्टर इथं 0 करून टाका आणि वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. परत नंतरचा आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला काय करायचं, आपल्याला परत जिथे स्पार्कच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचं आहे. तर स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला मित्र अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका. इथं आता माझं नेटवर्क चालत नाही त्यामुळे इथं ऑप्शन शोधत नाहीत, तर तुम्हाला तो इथं ऑप्शन भेटेल आणि तो इथं इफेक्ट जो असेल तो अप्लाय करून टाका. तर त्या इफेक्टचं नाव आहे मित्रांनो इथं बघू शकता इथं मित्र अशा प्रकारचा आहे मित्रांनो. तर तिथं तुम्ही अप्लाय करून टाका आणि जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या एंडपर्यंत इथं करून घ्या मित्रांनो. तर आता त्यानंतर आपल्या जे परत काय करायचं, आपल्याला सेकंड इमेज यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर इथं आल्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इथं टेक्स्ट दिला असेल तर तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर टेक्स्टची जी साईज असेल ती कमी जास्त इथं तुम्ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर वरती जे ते तुम्ही अशा प्रकारे इथं लावू शकता, वरती तुम्हाला हवं इथं तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करू शकता. परत नंतर त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे आणून घ्या मित्रांनो. परत नंतर जिथं आपला 3 लेअर मिरर जिथं असेल तिथं आपल्याला इथं येऊन जायचं आणि तिथं स्प्लिट करून परत जिथं हा जो इफेक्ट असेल तो एंड होईल तिथं येऊन आपल्याला परत तिथं स्प्लिट करायचं आहे. आणि त्या मिडल जो मित्रांनो आपला जो असेल मित्रांनो तो टेक्स्ट त्यावरती क्लिक करून याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या सेकंड जो मिरर आहे मित्रांनो मिडलवाला इमेज त्याच्या अशा प्रकारे इथं लेफ्ट साईड किंवा राईट साईडला अशा प्रकारे इथं तुम्ही सेट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ आहे तर तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या इथे व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.